दंगला, भुवरी आनंदी आनंद झाला। ओ दिव्य सोहळा पाहुनी डोळा, देह हा माऊली माऊली झाला। रंगी रंगला जीव दंगला, भुवरी आनंदी आनंद झाला। माऊली मुखी भेट पंढरी, जीव चरणाशी अर्पण केला। शोधून शिनला जीवा तारे, साध तुलाही पोचल का? दारोदारी हुडकल भारी, थांग तुझा कधी लागल का? श्याम मुरारी कुंज विहारी तो
श्रीहारी भेटल का वाट मला त्या गाभाऱ्याची आज कुणी तरी दावाल का
हे सिद्धेश्वराची त्याचप्रमाणे पाहुण्याची मंदिरे बांधली, त्याचप्रमाणे हे विठ्ठल रुक्माईचं मंदिर 103 वर्षापूर्वी या दारुभूमीमध्ये बांधलं. या 103 वर्षाचा इतिहास असलेल्या मंदिराचा जीर्णोद्धार करण्याची संधी ही आमच्या या परिवाराने, या आमच्या कुटुंबाने 2 ते 3 वर्षामध्ये मंदिर नवनिर्माण समितीचे आयोजन करून त्याची स्थापना केली. थोडक्यात काय, मंदिरें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. पंखों से कुछ नहीं होता, पंखों से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ाने होती है, हौसलों से उड़ाने होती है. धन्यवाद. आता या दारुगावचे वैशिष्ट्य म्हणजे आमचा इसवटी महापुरुष त्यांच्या आशीर्वादाने ही सर्व राठी अखंड गावची चालते. त्यांच्या आशीर्वादाने हे मंदिर यांची आम्ही स्थापना केली. इथं तुम्ही पाहाल ते आमचे मूळ पुरुष राघोजी बाबा, त्याच्यानंतर विठ्ठल रुक्माई संपूर्ण जगाचा पोशिंदा, आणि त्यानंतर स्वयंभू सिद्धेश्वराची स्थापना आपण केलेली आहे. तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे विठ्ठल रुक्माई हा आपला पूर्ण जगाचा पोशिंदा, हा एकमेव देव असा आहे ज्याच्या हाती कोणतंही शस्त्र नाही. दुसरी गोष्ट, तुम्ही याचं बारीक निरीक्षण केलं तर अजून एक गोष्ट तुम्हाला आढळेल, जे का रंजले गांजले त्याची म्हणी जो आखले. अशा प्रकारचे हे दैवत जे सगळ्यांना समाविष्ट करून घेते. संत चोखामेळा असू दे किंवा संत कुंभार असू दे किंवा अजून कोणी असेल, सगळ्या गोरगरिबांना सामावलेला आमचा विठ्ठल रुक्माई इथे उपस्थित त्यांची आमची स्थापना केलेली आहे. त्यांचे आशीर्वाद आमच्या बावकीच्या पाठीशी गंभीरपणे आहे. म्हणूनच आता तुम्ही बघाल ही सगळी आमची मंडळी जी उभी आहेत ते प्रत्येक क्षेत्रामध्ये नावाजलेले आहेत. हे आमचे बाळा तळेकर यांची स्वतःची खण आहे. हे आमचे प्रसाद रघुनाथ तळेकर हे PW मध्ये ऑफिस आहे. हे आमचे उमेश तळेकर हे SBI मध्ये मोठे अधिकारी आहेत. हे आमचे मनोज तळेकर हे कृषी अधिकारी आहेत, त्यांचा रिटायर झालेला आहे. हे आमचे रवींद्र तळेकर पूर्ण गावचं इकडचं सगळं सांभाळतात. त्याचप्रमाणे आमचे शेखर तळेकर, सचिन तळेकर हे मनसेचे अधिकारी आहेत. हे आमचे दिंडोशी विधानसभा शिवसेनेचे समन्वयक आहेत. हे आमचे बबलू तळेकर राणे हे पण आमचे इंटेरियरचं पूर्ण सगळं सांभाळतात. ते आमचे सुशांत तळेकर, अशी सगळे तुम्ही बघा, मयूर तळेकर हे प्रत्येक क्षेत्रामध्ये, हे आमचे निवृत्त पोलीस अधिकारी आहेत, हे प्रत्येक क्षेत्रामध्ये हे नावाजलेले आहेत. आणि ही त्या इसवट्याची कृपा आहे, ही त्या मूळ भूमिका ही पाहुण्याची कृपा आहे. आणि त्या सगळ्यांची नतमस्तक आम्ही होतो, त्यांच्या आशीर्वादाने आम्ही पुढे चालतो. आणि हीच त्या मीराजी तळेकरांची ख्याती आहे, जी आज 3 ते 4 दिवस प्रोग्राम चालला. त्या प्रोग्राममध्ये तुम्ही मिरवणुकीचे संपूर्ण नियोजन आणि भव्य दिवस स्वरूप जर तुम्ही पाहिलं, त्याच्यानंतर प्रथम दिन जी मूळ पुरुषाची स्थापना झाली, दुसऱ्या दिवशी जी विठ्ठल रुक्माईची आमची स्थापना झाली, आणि तिसऱ्या दिवशी आज स्वयंभूची स्थापना आणि कलशाचे जे आम्ही संपूर्ण रन केलं त्या तुम्ही बघितलं असेल. त्यावरून तुम्हाला या प्रोग्रामची भव्य दिव्यता लक्षात येते. इथे आलेल्या प्रत्येकाकडून जे आम्हाला फीडबॅक मिळाला तीच आमची पोचपावती आहे. आणि त्या सर्व उपस्थित भाविकांचे आम्ही आमच्या विठ्ठल रुक्माई तरुण उत्कर्ष मंडळातर्फे सर्वांचे, त्याचप्रमाणे मंदिर नवनिर्माण समितीतर्फे आणि आमच्या सर्व भाविकांतर्फे हार्दिक स्वागत करतो, सुस्वागतम. त्याचप्रमाणे आम्ही त्यांचे आभार मानतो. धन्यवाद. बाळाच्या हासर डोळ्यात तो नाचे रंगून संतांच्या मेळ्यात जो तुझ्या माझ्यात भेटल साऱ्यात तो शोध नाही कुठे या पसाऱ्यात तो रोज वृंदावनी होडी जो घागरी तोच नाथा घरी वाहतो कावडी गुंतला ना कधी मंदिरी राऊळी बाप झाला कधी झाला माऊली भाव भोळा जिथे धावला तो तिथे भाव नाही तिथे सांग धाव